आता ट्रॅफिक पोलीस कुठे आहे? अशा केसमध्ये ट्रॅफिक पोलीस कुठे आहे? जिथे नो पार्किंग मध्ये सुद्धा गाडी उभी आहे तिथे ट्रॅफिक पोलीस कुठे आहे? हे बघा, हे असे रोडवरती बाईक लावलेले चालतात, ठीक आहे, आणि हे सगळे पोलिसांचे बाईक आहेत. कुठल्या कॉमन मॅनचा बाईक नाही आहे. सगळे ना कुठल्या ब्युरोक्रॅटला रिप्रेझेंट करतोय, ठीक आहे. सिम्बॉल बघा. आणि असे रोडवरती 1 लेन रोडवरती बाईक पार्क केलेलं चालतं. पण आम्ही असं जर कॉमन मॅन कुठे आतमधल्या गल्लीमध्ये जर गाडी पार्क केलं ना तर ते नाही चालत यांना, ठीक आहे. हे असं चालतं. नो पार्किंग. नो पार्किंगच्या समोर सुद्धा गाडी लावलेल्या आहेत. नो पार्किंगच्या समोर सुद्धा गाडी लावलेल्या आहेत, तिथे चालतं कॉमन. पण हे कॉमन मॅनला नाही चालत. अशा दिस इज पॉसिबल बट नॉट फॉर कॉमन मॅन. दिस इज पॉसिबल फॉर एनी ब्युरोक्रॅट्स, एनी हायर अथॉरिटी पीपल, बट नॉट फॉर कॉमन मॅन. काय तुमची गाडी उचलली जाईल. हे बघा, तुमची गाडी उचलली जाईल असे चालतं. हे आता कंजेस्टेड चालतो, इथे ट्रॅफिक होणार चालतं का? कारण की कॉमन मॅनची गाडी नाही ना, म्हणून. आणि अशावरती कोण काय बोलणार पण नाही, याच्यावरती कोण क्वेश्चन पण नाही करणार. का करणार ना? मेन ठाणे सिटीमध्ये अशा जागेला ट्रॅफिक पोलीस नाही फिरत गाडी घेऊन टोचन वगैरे करायला, आणि कॉमन मॅनची गाडी बरोबर उचलतात ते लोक. जे एकदम आतमध्ये गल्लीमध्ये ठेवलं तर ते पण गाड्या उचलतात ते लोक. आता लेट्स सी, आय एम जस्ट फाइंडिंग अ वे. बघतो आता माझी गाडी उचलून कुठे ठेवलंय. लेट्स सी. कॉमन मॅन तर काय या सगळ्या गोष्टीसाठीच बनलेलं आहे. सिस्टम पूर्ण आमच्यासाठी नाही बनलेलं आहे.